बघूयात पुढची बातमी। ठाण्यातील मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेखचा इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या व्हिडिओमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचं जावेद शेख म्हणतात। जावेद शेख यांच्या घराबाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आपण बघूयात। मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना। आणि एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होता। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर राहिल शेख नावाचा जो व्यक्ती आहे तो मद्यधुंद अवस्थेत असतो, नशेमध्ये असतो आणि ज्या पद्धतीने एक राजश्री मोरेची इन्फ्लुएन्सर आहे त्याला कुठेतरी तो शिवीगाळ करतो आणि त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात तो राहिल शेख तो सांगतो की माझे वडील हे मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि तुला जे काय करायचं तू करा, अशा पद्धतीने तो व्हिडिओ तो प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाळा। त्यानंतर कुठेतरी मनसेवरती ज्या पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होते की मनसेमध्ये अशा प्रकारचे कार्यकर्ते देखील आहेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी आणि हिंदी ही जी दोन वाद आहेत ते महाराष्ट्रामध्ये पाहिला। त्यामुळे कुठेतरी जे 5 तारखेला उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी जी मेळावे घेतला त्याच्यानंतर संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर संपूर्ण जो मराठी माणूस तो एकत्र आला। त्याच्यानंतर कुठेतरी ज्या पद्धतीने राहिल शेख हा मुंबई या ठिकाणी गेला असता आणि त्या ठिकाणी तो मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत असताना राजश्री मोरेची इन्फ्लुएन्सर आहे त्याच्या गाडीवरती आपला गाडी धडक होता। त्याच्यानंतर कुठेतरी दोघांमध्ये वाद निर्माण होता आणि हा वाद जर पाहिलं तर संपूर्णपणे जी इन्फ्लुएन्सर राजश्री त्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे आणि राहिल शेख जो आहे तो संपूर्णपणे मद्यधुंद अवस्थेमध्ये होतो। तो राजश्री महिला याला देखील शिवीगाळ करतो। त्याच्यानंतर आता सकाळी मी जावेद शेख यांच्या ठाण्यातील घरी या ठिकाणी आलो होतो आणि त्यांच्याशी बातचीत देखील केलं, परंतु ऑन कॅमेरा ते काही बोलायला तयार नाही। परंतु एक माहिती त्यांनी दिलेली आहे की हे जे संपूर्ण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे चालवण्यात येत आहे की माझी मुलाची त्याच्यामध्ये चुकी आहे ते कुठेतरी योग्य नाही। मी कालच रात्री पोलीस स्टेशनला होतो आणि त्या ठिकाणी माझाही देखील माझ्या मुलाचा देखील जबाब नोंदवला, परंतु हा जो संपूर्णपणे क्रिएट केला जातोय की राहिल शेख याची चुकी आहे का किंवा राजश्री मोरे यांनी जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये सत्य आहे का, हा संपूर्ण जो भाग आहे तो तपास आहे। परंतु जावेद शेख यांनी कुठलाही जबाब म्हणजे कुठलाही बोलण्यास नकार दिला, परंतु ऑफ द रेकॉर्ड त्यांनी हे सांगितलंय की यामध्ये माझ्या मुलाचा कुठल्याही प्रकारचं चुकी नाहीये। ज्या पद्धतीने पोलिसांचा तपासाचा वेग हा पुढे जातोय, ज्या पद्धतीने पोलीस जे काही माहिती देणार जे काही तपासामध्ये समोर आहे ते मी नक्की तुमच्या समोर सांगणार नाही, परंतु सध्या मी मानसिक स्थितीमध्ये नाही त्यामुळे मी कुठलीही माहिती हे तुम्हाला अद्याप देणार नाही। त्यामुळे नक्की पाहणे गरजेचे कशा पद्धतीने पोलीस ही जी सर्व व्हायरल व्हिडिओ आहे आणि राहिल शेख आणि राजश्री मोरे जे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलेले आहे त्यामध्ये कुठला प्रकार समोर निघून येतो, कुठलीही माहिती समोर निघेल तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि शेख सोबत रिजवान शेख आणि DTV मराठी ठाणे।